हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. एकंदरीतच आपण MPSC डेली PYQs ॲनालिसिस या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण दररोज आयोगाने आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत, सो ते प्रश्न आपण रोज 10 PYQs अशा पद्धतीने डिस्कस करतो आहोत. ओके, सो पर डे पर सब्जेक्ट या पद्धतीने आपण हे जे काही PYQs आहेत ते डिस्कस करतो आहोत. ओके, आणि यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर स्वतंत्रपणे क्विज बॅच देखील सुरू केलेला आहे, ज्यामध्ये हे जे काही प्रश्न आहेत ते आपण क्विज फॉर्ममध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो आणि त्यानंतर त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपण या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत. सो सुरू करूयात. आता या लेक्चरमध्ये आपण डे 67 ओके, सो डे 67 या दिवशी जे काही इतिहास या विषयाअंतर्गत प्रश्नांची जी 12वी सिरीज आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेलं होतं, त्या ठिकाणी आपण सविस्तर बघणार आहोत. ओके, त्या प्रश्नांचं एकंदरीत विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत. सो थेट आपल्या लेक्चरला सुरू करूयात. आता या ठिकाणी जो पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच ASO मुख्य परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या कोणत्या वृत्तपत्राने महाराष्ट्रात सामाजिक सुधारणेच्या बाबतीत मोलाची कामगिरी बजावली आहे, अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके, सो लक्षात ठेवा, विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या कोणत्या वृत्तपत्राने महाराष्ट्रामध्ये सामाजिक सुधारणेच्या बाबतीत मोलाची कामगिरी बजावली आहे. ASO मुख्य परीक्षा 2016, ज्ञानप्रकाश, त्यानंतर आहे ज्ञानोदय, प्रभाकर की इंदुप्रकाश. आता जर आपण विष्णुशास्त्री चिपळूणकरांसंदर्भात थोडक्यात माहिती जर बघितली आपण परीक्षाभिमुख, तर आपल्याला काय दिसून येतं, तर त्यांना आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हटलं जातो आहे. ओके, सो लक्षात ठेवा, आधुनिक मराठी गद्याचे जनक त्यांना म्हटलं जातो आहे. त्यानंतर त्यांना मराठी भाषेचे शिवाजी देखील म्हटलं जातो आहे. ओके, सो मराठी भाषेचे शिवाजी याच कारणास्तव त्यांना म्हटलं जातो आहे. त्यांनी कृष्णशास्त्रांनी अर्थात जे काही कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी जे काही शालापत्रक वृत्तपत्र सुरू केलेले होते मासिक, त्या मासिकामध्ये बरेच दिवस त्यांनी लेखनाचा आरंभ त्या मासिकातून केलेला आहे आणि काही वर्षासाठी ते या मासिकाचे संपादक देखील होते. त्याचप्रमाणे ज्ञानप्रकाश हे जे काही नावाचे वृत्तपत्र आहे, जे की कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी 1849 मध्ये सुरू केलेलं होतं, तर त्यांच्या या वृत्तपत्रामध्ये देखील या विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी काही काळ आपल्याला संपादक म्हणून कार्य केल्याचे आपल्याला दिसून येतो. आणि तेच या ठिकाणी प्रश्नात विचारलेले होते की कोणत्या वृत्तपत्रांमध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी महाराष्ट्रात सामाजिक सुधारणेच्या बाबतीत मोलाची कामगिरी बजावलेली आहे. ओके, सो ज्ञानप्रकाश दिलेला आहे. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो ज्ञानप्रकाश जे ॲक्च्युअलमध्ये कोणी सुरू केलेलं होतं, तर कृष्णाजी त्र्यंबक रानडे. ओके, आणि यामध्ये संपादक पदाची जी भूमिका आहे ते विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी भूषवलेली होती. ओके, काही काळ त्यांनी संपादक म्हणून या वृत्तपत्राची जबाबदारी स्वीकारलेली होती. 1880 मध्ये त्यांनी आगरकर आणि टिळगन यांच्या सहकार्याने मिळून न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना पुण्यामध्ये केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, त्यांचे जे काही मासिक आहे ते सुप्रसिद्ध मासिक निबंधमाला. ओके, सो स्वतःचे त्यांचे मासिक निबंधमाला लक्षात ठेवा. 1874 मध्ये हे जे काही मासिक आहे ते त्यांनी प्रसिद्ध करण्यास सुरुवात केलेली आहे. ओके, त्यानंतर इतर पर्याय दिलेले आहेत ज्ञानोदय, त्यानंतर प्रभाकर आणि इंदुप्रकाश. ओके, जे ज्ञानोदय, प्रभाकर आणि इंदुप्रकाश त्यांचा विषय थोडक्यात आपण जाणून घेऊयात. सो ज्ञानोदय जे नियतकालिक आहे किंवा मासिक आहे ते एकंदरीतच 1842 मध्ये सुरू झाल्याचे दिसून येतो आणि जे काही अमेरिकन मराठी मिशन आहे. ओके, सो या अमेरिकन मराठी मिशनने एकंदरीतच ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी या ज्ञानोदय मासिकाची स्थापना केलेली होती. ओके, सो महाराष्ट्रातील हे जे काही ज्ञानोदय मासिक आहे ते अहमदनगर या ठिकाणाहून प्रसिद्ध होत असे. त्यानंतर आहे प्रभाकरची सुरुवात कोणी केलेली आहे, तर सर्वांनाच माहीत आहे, भाऊ महाजन. ओके, सो भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. या वृत्तपत्राने फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास प्रसिद्ध केलेला होता. ओके, यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या वृत्तपत्राने फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास प्रसिद्ध केलेला होता. त्यानंतर आहे मुंबई येथे. सो या प्रभाकर वृत्तपत्रामध्ये आपल्याला माहितीच आहे की लोकहितवादी अर्थात गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रे देखील या प्रभाकर यांच्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध केलेले होते. ओके, त्यानंतर आहे मुंबई येथे 2 जानेवारी 1862 मध्ये इंदुप्रकाश हे जे काही साप्ताहिक आहे ते वृत्तपत्र जे काही आहे ते विष्णुशास्त्री पंडित यांनी सुरू केलेलं आहे.
सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 ज्ञानप्रकाश. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे जाऊयात. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच सार्वजनिक सभा, जी काही पुण्यात सार्वजनिक सभा स्थापन झालेली होती त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली होती, अशा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. आणि हे जे काही प्रश्न आहे ते वनसेवा मुख्य परीक्षा, ओके, सो फॉरेस्ट मुख्य परीक्षामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. औंधचे राजे श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी, त्यानंतर आहे न्यायमूर्ती चंदावरकर, तिसरा पर्याय आहे रामचंद्र साने, चौथा आहे वामन शिवराम आपटे. सो कोणाच्या अध्यक्षतेखाली पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आलेली होती. ओके, आता जी काही पुण्यात सार्वजनिक सभा स्थापन झालेली होती त्याचं एकंदरीतच 2 एप्रिल 1870 रोजी जवळपास 6000 व्यक्तींनी निवडून दिलेल्या 95 सदस्यांची मिळून ही जी संस्था आहे ती स्थापन किंवा या संस्थेची सुरुवात झालेली होती. ओके, याची स्थापना गणेश वासुदेव जोशी यांनी 1867 मध्ये पहिल्यांदा पुणा असोसिएशन ही या नावाने संस्था स्थापन केलेली होती. आणि पुढे चालून या पुणा असोसिएशनचे जे काही रूपांतर आहे ते आपल्याला सार्वजनिक सभेत झाल्याचे दिसून येतो. ओके, एकंदरीतच गणेश वासुदेव जोशी अर्थात ज्याला आपण सार्वजनिक काका, आणि हे जे काही सार्वजनिक काका आपण संबोधित आहोत, सो ते नाव याच पुणे येथे सार्वजनिक सभा स्थापन केल्यामुळे त्यांना हे जे काही नाव आहे ते नाव प्रसिद्धीस मिळालेले होते. यांच्यासोबत महादेव गोविंद रानडे हे देखील या सार्वजनिक सभेच्या स्थापनेमध्ये सहभागी होते. औंध संस्थानचे जे काही राज्यकर्ते होते भवानराव श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी, सो यांच्या अध्यक्षतेखाली ही जी काही संस्था आहे ती स्थापन झालेली होती. ओके, सो कोणाच्या अध्यक्षतेखाली तर औंधचे राजे श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली ही सार्वजनिक सभा स्थापन झालेली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता यामध्ये जे काही सदस्य होते तर बाळ गंगाधर टिळक, त्यानंतर गोपाळ हरी देशमुख, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन असे मान्यवर या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम केलेले आहेत. ओके, सोबतच कृष्णाजी लक्ष्मण नडकर, त्यानंतर गोपाळ कृष्ण गोखले, वामन शिवराम आपटे हे देखील या सभेमध्ये उपस्थित होते. ओके, सो अशा पद्धतीने सार्वजनिक सभेसंदर्भाने आपल्याला या ठिकाणी माहिती दिसून येतो आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे एकंदरीतच सत्यशोधक समाजासंदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि STI पूर्व परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. ओके, सो खालीलपैकी कोणत्या संघटनेचे वर्णन केलेले आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, स्टेटमेंट काय आहे तर 1875 पासून दर रविवारी हा समाज प्रार्थना सभा घेत असे. ओके, सो दर रविवारी 1875 पासून प्रार्थना सभा रविवारला घेण्याचे कोणत्या कर्वे घेत असेत. ओके, त्यानंतर स्टेटमेंट दिलेलं आहे पुण्यात सुशिक्षण गृह सुरू केले. आहे विद्यार्थ्यांसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करत असत. आणि आहे 1873 साली पासून हिच्या कार्यालयाला सुरुवात झालेली आहे किंवा याच्या कार्याला या समाजाच्या किंवा संघटनेच्या कार्याला सुरू झाले आहे. सो कोणता स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, आता स्टेटमेंटवरून आपल्याला थेट पर्याय लक्षात येतो की 1873 ओके या सालीपासून किंवा या सालापासून या समाजाच्या कार्याला सुरुवात झालेली आहे. अर्थात कोणत्या समाजाचा तर सत्यशोधक समाजाचा, कारण आर्य समाज आपल्याला माहितीच आहे 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना झालेली आहे. प्रार्थना समाज 1867. ओके, ब्राह्मो समाज जे आहे ते 1828च्या दरम्यान 1828च्या दरम्यान हे जे काही ब्राह्मो समाज आहे ते राजा राममोहन राय यांनी सुरू केलेलं होतं. ओके, मात्र 1873 मध्ये 24 एप्रिल 1873 ला या सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो सत्यशोधक समाजासंदर्भाने थोडक्यात या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते बघूयात. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. सार्वजनिक सत्यधर्म हे जे काही त्यांचे ग्रंथ आहेत ते या सत्यशोधक समाजाला अर्पण केलेलं आहे. ओके, एकंदरीतच त्यांचा मरणोपरांत व ते महात्मा फुले गेल्याच्या नंतर हे जे काही सत्यशोधक समाजाचे आद्य ग्रंथ म्हणून या सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाला प्रसिद्धी मिळालेली आहे. त्यानंतर आहे सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष
आणि खनिजदार हे स्वतः महात्मा ज्योतिबा फुले होते. तर जे काही पहिले कार्यवाहक कोण होते तर नारायण गोविंदराव कडलक. ओके, लक्षात ठेवा, नारायण गोविंदराव कडलक हे पहिले कार्यवाहक होते. त्यानंतरचे अध्यक्ष जर विचारला तर डॉक्टर श्रीरामजी गोले हे होते. ओके, वर्षातून 4 सभा या सत्यशोधक समाजाच्या वर्षातून मुख्य ज्या सभा होत्या ते 4 सभा घेत असत. तर अनौपचारिक जी बैठक होती ती 1875 पासून दर रविवारी डॉक्टर गावंडे यांच्या घरी भरत असे. ओके, सो जे स्टेटमेंट दिलेलं आहे की 1875 पासून दर रविवारी या समाजाची जी काही प्रार्थना सभा आहे ती कोणाच्या घरी भरत असे तर लक्षात ठेवा डॉक्टर गावंडे यांच्या घरी भरत असे. ओके, त्यामुळे या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 सत्यशोधक समाज. ओके, आणि या समाजातर्फे किंवा या सत्यशोधक समाजाचे दीनबंधू नावाचे जे काही साप्ताहिक होते ते या समाजाचे मुखपत्र म्हणून सुरू केलेलं होतं. ओके, किंवा चालवले जात होते. आणि या वृत्तपत्राचे अर्थात दीनबंधूचे वृत्तपत्र जे आहे ते कृष्णराव भालेकर यांनी या वृत्तपत्राचे संपादकपद किंवा संपादक म्हणून भूमिका बजावलेला आहे. ओके, सो याची सुरुवात 1 जानेवारी 1877 रोजी पुणे येथे या दीनबंधू वृत्तपत्राला सुरुवात झालेली आहे. ओके, सो अशा पद्धतीने सत्यशोधक समाजासंदर्भात जे काही महत्त्वाचे इन्फॉर्मेशन आहे ते आपण या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. ओके, आणि तुकाराम तात्या पडवळ हे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते. यांनी जातिभेद विवेकसार जातिभेद विवेकसार नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. सो ते देखील लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच कालानुक्रमे अरेंज करा. ओके, सो क्रोनॉलॉजी लावा अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. STI मुख्य परीक्षा 2022 म्हणजे अलीकडे विचारण्यात आलेला प्रश्न. लाहोर येथे भरलेल्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनात पाकिस्तानच्या मागणीचा ठराव केला. ब दिलेला आहे अलाहाबाद येथे डॉक्टर मोहम्मद इक्बाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाकिस्तानची कल्पना मांडली. क बॅरिस्टर जिन्ना यांनी मुस्लिमांच्या मागणीसाठी 14 मुद्दे मांडले. त्यानंतरचा विधान दिलेलं आहे ड पंडित जवाहरलाल नेहरू हंगामी सरकारचे पंतप्रधान झाले. तो दिवस मुस्लिम लीगने शोक दिन म्हणून पाळला गेलेला आहे. ओके, सो कोणता पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, आता जर आपण या पर्यायाचं जर अरेंज केलं तर काय दिसून येतं तर सर्वात प्रथम या ठिकाणी जे काही मार्च 1929 मध्ये मुस्लिम लीगचे जे नेते होते मोहम्मद अली जिन्ना यांनी भारतातील मुस्लिमांच्या राजकीय हक्कांचे रक्षण करण्यासाठी 14 प्रकारचे जे मुद्दे आहेत ते मांडलेले होते. ओके, याआधी जे काही सायमन कमिशन आलेले होते तर सायमन कमिशनमध्ये कुठल्याही भारतीयाचा समावेश नसल्याकारणानं त्या ठिकाणी आपण जे आहेत म्हणजे देशातील नागरिकांनी जनतेने एकंदरीत इंडियन नॅशनल काँग्रेस त्यानंतर ज्या काही विविध पॉलिटिकल संघटना होत्या त्यांनी त्या सायमन कमिशनला विरोध दर्शवलेला होता. अशा वेळेस जे काही भारत मंत्री होते त्यावेळचे बर्कनहॅट लॉर्ड बर्कनहॅट यांनी भारतीयांना चॅलेंज केलेलं होतं की तुम्ही स्वतःची घटना तयार करून दाखवा. आणि त्यासाठी म्हणून इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली नेहरू अहवाल तयार करण्यात आलेला होता. ओके, त्यामध्ये वेगवेगळ्या जे मागण्या आहेत भारतीय जनतेसाठी ते करण्यात आलेलं होतं. आणि त्या मागण्यांपैकी काही मागण्या हे जे आहेत ते मुस्लिमांसाठी देखील होत्या. मात्र मोहम्मद अली जिन्ना यांना ते जे काही मागण्या आहेत मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली किंवा मोतीलाल नेहरू जे काही नेहरू अहवाल तयार केले होते त्या मागण्या त्यांना मोहम्मद अली जिन्ना यांना मान्य नव्हत्या. म्हणून त्यांनी स्वतः भारतीय मुस्लिमांच्या किंवा भारतातील मुस्लिमांचे रक्षण करण्यासाठी 14 प्रकारचे जे मागण्या आहेत ते मांडलेले आहेत. त्याला 14 मुद्दे म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो 1929 मध्ये हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे मोहम्मद इक्बाल यांनी 1930 मध्ये अलाहाबाद या ठिकाणी जे काही मुस्लिम लीगचे अधिवेशन भरलेले होते तर त्या ठिकाणी पहिल्यांदा मुस्लिम बहुल प्रदेशांसाठी एक स्वतंत्र राजकीय चौकट असावी आणि अशा पद्धतीने त्यांनी पाकिस्तानची कल्पना मांडलेली होती आणि द्विराष्ट्र सिद्धांताचा पाठपुरावा यासाठी त्यांनी चालना दिलेला आहे. ओके, आणि म्हणूनच त्यांना अर्थात कोणाला तर मोहम्मद इक्बाल यांना पाकिस्तानच्या जनक किंवा पाकिस्तान या कल्पनेचे जनक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. त्यानंतर 1940 मध्ये लाहोर अधिवेशनात मोहम्मद अली जिन्ना यांनी पाकिस्तानला स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र बनवण्याची मागणी जाहीर केलेली होती. ओके, आता लाहोरच्या अधिवेशनामध्ये कोणी पाकिस्तानला स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र बनवण्याची मागणी जाहीर केली आहे तर मोहम्मद अली जिन्ना. ओके, स्वतंत्र मुस्लिमांची एक राष्ट्रीय जी काही आहे राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्रपणे टेरिटरी असावे अशी जी काही संकल्पना आहे ती सर्वप्रथम या मोहम्मद इक्बाल यांनी आपल्या भाषणामध्ये अलाहाबादच्या भाषणात जाहीर केलेले होते.
त्यानंतर आहे अंतरिम सरकार, जे काही ऑगस्ट 1946 मध्ये अंतरिम सरकार निवडून आलेले होते. सो ते जे काही कॅबिनेट मिशन प्लॅन अंतर्गत अंतरिम सरकार स्थापन करण्याची एक घोषणा त्या ठिकाणी केलेली होती. सो पंडित नेहरू यांच्या पंतप्रधानपदी प्रत्यक्ष पंतप्रधानपदी निवड केलेली होती. ओके, हंगामी पंतप्रधान म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली होती आणि त्यानुसार हंगामी सरकार स्थापन केलेले होते. ओके, सो कॅबिनेट प्लॅन अंतर्गत जे काही माउंटबॅटन होते तर त्या कॅबिनेट मिशन अंतर्गत अध्यक्ष होते आणि उपाध्यक्ष म्हणून पंडित नेहरू होते. सोबतच उपाध्यक्ष ते झालेले होते आणि पंतप्रधान देखील पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली ही हंगामी सरकार जाहीर झालेली होती. आणि मुस्लिम लीगने या हंगामी सरकारला विरोध दर्शवलेला होता. ओके, तरी काही काळ विरोध दर्शवलेला होता आणि त्यानंतर त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार जाहीर झाले तर त्या दिवशी मुस्लिम लीगने तो दिवस शोक दिन म्हणून पाळलेला होता. त्यानंतर काही दिवसांनी मुस्लिम लीगचे सदस्य देखील या हंगामी सरकारमध्ये सहभागी झालेले होते. ओके, सो आता जर आपण बघितलं तर पर्यायात काय दिलेलं आहे तर लाहोर येथे भरलेल्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनात पाकिस्तान मागणीचा ठराव कोणी मांडलेला आहे तर मोहम्मद अली जिन्ना 1940 मध्ये. ओके, सो लक्षात ठेवा 1940 मध्ये. त्यानंतर आहे अलाहाबाद येथे मोहम्मद इक्बाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाकिस्तानची कल्पना कोणत्या वर्षी मांडले गेलेले आहे तर 1930 मध्ये. ओके, 1930. त्यानंतर आहे बॅरिस्टर जिन्ना यांनी मुस्लिमांच्या मागण्यांसाठी 14 मुद्दे कधी मांडलेले आहे तर मार्च 1929 मध्ये. मार्च 1929 मध्ये. त्यानंतर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हंगामी सरकारचे पंतप्रधान झाले तर तो दिवस मुस्लिम लीगने शोक दिन म्हणून पाळलेला आहे. ते कोणत्या वर्षी झालेले होते तर 1946 मध्ये. ओके, आता जर आपण व्यवस्थित अरेंज केलं तर आपल्याला काय दिसून येतं तर सर्वप्रथम जो काही पर्याय येईल तो 3 नंबरचा म्हणजे क पहिल्यांदा येणार आहे. त्यानंतर ब. ओके, सो क ब. ओके, या ठिकाणी बघू शकता सर्वात आधी क, त्यानंतर आहे ब. ओके, त्यानंतर 1940 मध्ये जे आहे ते अ येणार आहे आणि त्यानंतरचा जो पर्याय असणार आहे तो पर्याय क्रमांक म्हणजे विधान असणार आहे ड. ओके, सो क ब अ ड. सो क ब अ ड असणारा पर्याय आपण बघितलं आपल्या पर्यायात तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला कालानुक्रमे अरेंज करायचा होता. सो पुढे जाऊयात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एकंदरीत भिल्ल उठावासंदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि ASO पूर्वपरीक्षा 2015 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. ब्रिटिश व भिल्ल यांच्यातील कोणत्या युद्धात कॅप्टन हेनरी मारला गेलेला आहे किंवा मारला गेला अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके, ASO पूर्वपरीक्षा 2015. अंबापानी, नांदगाव, नांदूर सिंगोटे की पेठ सुरगणा. सो कोणत्या युद्धात जो काही ब्रिटिश अधिकारी कॅप्टन हेनरी आहे तो भिल्लांच्या उठावामध्ये किंवा भिल्लांशी लढताना मारला गेलेला आहे. ओके, सो महाराष्ट्रातील भिल्ल वीरांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठावाची पहिली ठिणगी टाकलेली होती आपल्याला दिसून येतो. 1818 ते 1870 या दरम्यान ब्रिटिश आणि जे काही भिल्ल आहेत. ओके, सो या भिल्ल वीरांनी या इंग्रजांविरुद्ध प्रचंड प्रमाणामध्ये उठावाची जी काही आहे उठाव केल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो 1818 ते 1858 या 40 वर्षात अनेक संघर्ष या इंग्रज आणि भिल्ल यांच्यामध्ये झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, 1818 ते 1870च्या जे काही कालावधी आहे तर यामध्ये खानदेशात जवळपास 32 नायकांनी इंग्रजांविरुद्ध अरण्य युद्ध पुकारले होते. अरण्य युद्ध म्हणजे काय तर जंगलामध्ये ब्रिटिशांविरुद्ध त्यांना एक गनिमी कावा पद्धतीने त्यांच्याशी लढत होते. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं तर कन्हैया, त्यानंतर चिल्ल्या नाईक, जीवा, त्यानंतर रामसिंग नाईक, वसावा उमेदसिंग, कुंवरसिंग नाईक, काजीसिंग ज्याला ख्वाजा नाईक म्हटलं जातो आहे, त्यानंतर भीमा नाईक, भागोजी नाईक. ओके, सो असे जे काही भिल्ल जे काही वीर आहेत तर त्या वीरांनी इंग्रजांसोबत प्रचंड प्रमाणामध्ये या 1818 ते 1870च्या कालावधीमध्ये युद्ध पुकारलेले होते. ओके, 30 जानेवारी 1818ला नांदगाव नाशिक येथे जी काही भिल्ल व कोळी या वीरांनी इंग्रज अधिकाऱ्यांविरुद्ध हल्ले केलेले होते. ओके, आणि या दरम्यान आपल्याला काय दिसून येतं तर या ठिकाणी दिलेलं आहे की भागोजींनी जे काही भागोजी नाईक होते तर यांनी नांदूर सिंगोटे
नांदूर सिंगोटे येथे चास पर्वत आहे. तर चास नांदूर सिंगोटे म्हणजे कुठं, तर नाशिक जिल्ह्यामध्ये. सो या ठिकाणी चास या दरम्यान किंवा या चास खिंडीच्या दरम्यान 50 जणांची तुकडी तैनात करून त्यांना मार्गदर्शन केले होते आणि भागोजींनी इंग्रजांना सडो की पडो करून सोडलेले होते. ओके. आणि या चास खिंडीमध्येच जो काही ब्रिटिश अधिकारी जेम्स विल्यम हेनरी होता. ओके. सो या जेम्स विल्यम हेनरी यांच्या नेतृत्वाखालील इंग्रज सैन्य व भागोजी नाईक यांच्या नेतृत्वाखालील भिल्ल सैनिक यांच्यामध्ये युद्ध झालेलं होतं आणि या लढाईमध्ये 4 ऑक्टोबर 1851 रोजी, ओके, सो 4 ऑक्टोबर 1851 रोजीच्या या लढाईत ब्रिटिश अधिकारी हेनरी मारला गेलेला होता. ओके. सो कोणत्या युद्धामध्ये मारला गेलेला आहे, तर नांदूर सिंगोटे. ओके. सो पर्याय क्रमांक 3, नांदूर सिंगोटेच्या युद्धामध्ये कॅप्टन हेनरी ब्रिटिश भिल्ल युद्धामध्ये मारला गेलेला होता. ओके. कोणत्या वर्षी, 4 ऑक्टोबर 1851. ओके. सो 1851 या वर्षी. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच या ठिकाणी एल्फिन्स्टन संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. एल्फिन्स्टनने साताराच्या पॉलिटिकल एजंट म्हणून कोणाची नेमणूक केली होती, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके. सो एल्फिन्स्टनने साताराच्या पॉलिटिकल एजंट म्हणून कोणाची नेमणूक केली होती. त्यानंतर आहे हे जे काही प्रश्न आहे ते वनसेवा मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. एडमंड बर्क, रॉबर्ट क्लाईव्ह, ग्रँड डफ आणि वॉरन हेस्टिंग. ओके. सो 1818 मध्ये जे काही पेशवाई महाराष्ट्रामध्ये जे काही पेशवाई जो मराठ्यांचा जो काही साम्राज्य आहे तो समाप्त झाल्याच्या नंतर ब्रिटिशांनी हस्तक्षेप किंवा ते एकंदरीतच आपल्याकडे या मराठा साम्राज्याचा जो काही एकंदरीत अधिकार आहे तो आपल्या हस्तक्षेपाखाली किंवा आपल्या अधिपत्याखाली आणलेला होता. ओके. सो त्यावेळेचे जे काही एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते. तर मुंबईच्या गव्हर्नर असताना त्यांनी साताऱ्याच्या पॉलिटिकल एजंटपदी जे काही ग्रँड डफ होते, ब्रिटिश अधिकारी ग्रँड डफ, सो याची नियुक्ती केलेली होती. ओके. सो एल्फिन्स्टनने साताऱ्याच्या पॉलिटिकल एजंट म्हणून ग्रँड डफ यांची नियुक्ती केलेली होती. त्यामुळे जर आपण पर्याय बघितले तर एडमंड बर्क, रॉबर्ट क्लाईव्ह, ग्रँड डफ, वॉरन हेस्टिंग. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. आता एल्फिन्स्टन संदर्भाने या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. एल्फिन्स्टनने 28 फेब्रुवारी 1811 रोजी पुण्याच्या रेसिडेंट या पदाची पहिल्यांदा जी काही सूत्रे आहेत ती हाती घेतलेली होती. ओके. सो पहिल्यांदा तो आलेला होता तर 28 फेब्रुवारी 1811 मध्ये पुणे या जिल्ह्याच्या रेसिडेंट म्हणून त्यांनी पदभार भूषवलेलं होतं. त्यानंतर जनरल स्मिथने 10 फेब्रुवारी 1818ला सातारा जिंकले. ओके. आणि एल्फिन्स्टनने अतिशय हुशारीने प्रोक्लेमेशन ऑफ सातारा या नावाने जे काही जाहीरनामा आहे ते जाहीर केलेले होते आणि त्या अंतर्गत इंग्रजी अंमलात कोणत्याही धार्मिक पंथाच्या आचारात ढवळाढवळ होणार नाही आणि जी काही वतनदार आहेत ते बाजीरावाची नोकरी सोडतील, अशा पद्धतीने त्यांनी फरमान जाहीर केलेले होते. आणि या कालावधीमध्येच त्यांनी साताऱ्याच्या पॉलिटिकल एजंटपदी ग्रँड डफ यांची नियुक्ती केलेली होती. ओके. जून 1818 ते ऑक्टोबर 1819 मध्ये त्यांनी पहिला डेक्कन कमिशन म्हणून कार्य केलेलं आहे. ओके. कोणी, एल्फिन्स्टन याने पहिला डेक्कन कमिशन म्हणून कार्य केलेलं आहे. आता त्याने बंगालमधील कायमधारा व मद्रासमधील रयतवारी या दोन्ही पद्धतीचा अभ्यास करून त्यांनी स्वतंत्रपणे एक सुवर्ण मध्य साधून मौजेवारी ही पद्धत आणलेली होती. ओके. सो मौजेवारी पद्धत कोणी सुचवलेली होती, या एल्फिन्स्टनने सुचवलेली होती. 1819 ते 1827 या कालावधीमध्ये तो मुंबई प्रांताचा गव्हर्नर झालेला होता. ओके. सो मुंबई प्रांताचा गव्हर्नर 1819 ते 27 या कालावधीमध्ये तो झालेला होता. ओके. एल्फिन्स्टनने ब्रिटिश पद्धतीचे अनुकरण पूर्णपणे न करता स्थानिक रूढी व चालीरीतींचे जे काही कायदे होते त्यांचा विचार करून एक कायदेसंहिता किंवा एल्फिन्स्टन कोड देखील तयार केलेलं होतं. ओके. त्यानुसार जे काही हिंदू धर्मातील किंवा जे काही वेगवेगळे हिंदू धर्मातील जे कायदे आहेत त्यानुसार त्यांनी ब्रिटिश कायदे या भारतीयांवर न लादता त्यांनी स्वतंत्रपणे एक कायदेसंहिता भारतीयांच्या दृष्टीने किंवा हिंदू धर्माच्या दृष्टीने त्यांनी तयार केलेलं होतं. सो अशा पद्धतीने या एल्फिन्स्टन संदर्भात आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. लोकमान्य टिळकांनी त्यांच्याविषयी एका अग्रलेखामध्ये काय म्हटलेलं आहे, तर त्यांनी गोडी गुलाबीने प्रजेची मने जिंकणारा तो राजा होता किंवा राजी केले, अशा पद्धतीने या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके. की गोडी गुलाबीने प्रजेची मने राजी केलेले होते. ओके. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे ग्रँड डफ. ओके. पॉलिटिकल एजंट साताराचा. नेक्स्ट क्वेश्चन. आता या प्रश्नामध्ये आपल्याला एकंदरीतच जे काही दुष्काळ आयोग आहे त्या दुष्काळ आयोगाच्या कालानुक्रमे अशा अरेंज करा अशा पद्धतीने प्रश्न STI पूर्व परीक्षा 2014 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आपल्याला दिसून येत आहे. मॅकडोनाल्ड आयोग,
लॉयल आयोग, त्यानंतर कॅम्पेबल आयोग, स्ट्रॅची आयोग. ओके, सो आपल्याला योग्य जे काही दुष्काळ आयोगासंदर्भाने जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या विधानांवरून आपल्याला अरेंज करायचं आहे. ओके, आता सर्वप्रथम दुष्काळाचा अभ्यास करण्यासाठी कॅम्पेबल आयोग अशा पद्धतीने एक स्वतंत्रपणे म्हणजे साधारणतः दुष्काळजन्य परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी पहिल्यांदा कॅम्पेबल आयोग गठीत करण्यात आले होते. ओके, 1866 मध्ये जॉन लॉरेन्स हे त्यावेळेस भारताचे व्हाईसरॉय होते. ओके, सो सर जॉन लॉरेन्स यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा कॅम्पेबल कमिशन गठीत करण्यात आलेलं होतं. ओके, ऑफिशियली हे पहिले आयोग नव्हते, तर पहिले आयोग पहिला दुष्काळ आयोग कधी गठीत करण्यात आलेलं होतं तर 1880 मध्ये लॉर्ड लिटन यांच्या काळामध्ये स्ट्रॅची कमिशन गठीत करण्यात आलेलं होतं. ओके, लॉर्ड म्हणायचं का लिटनच म्हणायचं हे तुम्ही ठरवा, मात्र लिटनच्या या काळामध्ये स्ट्रॅची कमिशन गठीत करण्यात आलेले होते आणि दुष्काळासंदर्भात ऑफिशियली ब्रिटिश गव्हर्नमेंटने स्थापन केलेला दुष्काळी संदर्भाने आयोग या 1878 मध्ये सर रिचर्ड स्ट्रॅची यांच्या अध्यक्षतेखाली हे आयोग स्थापन करण्यात आलेले होते. ओके, आणि स्ट्रॅची आयोगाच्या शिफारसीनुसार दुष्काळ संहिता जाहीर केलेली होतं. ओके, आता कोणकोणत्या शिफारसी केलेल्या आहेत ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ज्याच्यामध्ये दुष्काळ संहिता तयार करावी, सिंचन सुविधांचा विकास केला जावा, दुष्काळात जमीन महसूल गोळा करणे आणि त्यावेळेस डेक्कन जे काही राईट्स आहे, डेक्कन शेतकरी संदर्भाने जे काही वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी जे उठाव घडवून आलेला होता, तर डेक्कन राईट्स जे घडून आले होते त्या अनुषंगाने देखील दुष्काळ संहिता एकंदरीतच विकसित केल्याचे आपल्याला दिसून येत आहे. ओके, सो अशा पद्धतीने या संहितेचे 4 भाग होते या ठिकाणी दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर 1897 मध्ये 1897 मध्ये सर जेम्स लॉयल यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा दुष्काळ आयोग स्थापन केलेला होता. ओके, पहिला दुष्काळ आयोग म्हटला तर पहिल्यांदा ऑफिशियली सर रिचर्ड स्ट्रॅची यांच्या अध्यक्षतेखाली, त्यानंतर दुसरा सर जेम्स लॉयल यांच्या अध्यक्षतेखाली आणि तिसरा जो काही दुष्काळ आयोग आहे तो अँथोनी मॅकडोनाल्ड. ओके, 1900 मध्ये अँथोनी मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली. मात्र पहिल्यांदा दुष्काळासंदर्भात अभ्यास करण्यासाठी जो काही पहिला कमिशन नेमण्यात आलेला होता ते कॅम्पेबल होते. ओके, सो पहिल्यांदा कॅम्पेबल, पहिला कॅम्पेबल. ओके, त्यानंतर आहे दुसरा जो आहे आणि पहिला दुष्काळ आयोग. ओके, ऑफिशियली ते आहे स्ट्रॅची आयोग. ओके, सो दुसऱ्या क्रमांकावर स्ट्रॅची आयोग येणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर जो येणार आहे 1897 मध्ये गठीत झालेला जेम्स लॉयल आयोग. ओके, सो तिसऱ्या स्थानावर जेम्स लॉयल आणि चौथ्या स्थानावर मॅकडोनाल्ड. ओके, 1900 मध्ये हे मॅकडोनाल्ड हे आयोग गठीत करण्यात आलेलं होतं. ओके, सो क पहिला असणारा पर्याय आपण बघितलं तर आपल्याला काय दिसून येतं तर क पहिला. ओके, पहिल्या स्थानी क, त्यानंतर आहे ड, क, त्यानंतर ड, त्यानंतर ब. ओके, लॉयल आयोग, त्यानंतर अ. सो अशा पद्धतीने आपण जर अरेंज केलं तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न. आता या प्रश्नामध्ये 1857 मध्ये जे काही उठाव झालेले होते तर 1857 नंतर 1858 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट पास करण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये जे काही ब्रिटिशांची जी काही सैन्य रचना आहे त्याच्यामध्ये काही बदल केलेले होते. तर त्या संदर्भाने कंबाईन ग्रुप बी पूर्वपरीक्षा 2017 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न या ठिकाणी दिसून येतो आहे. 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण होते. सो प्रमाण किती होते अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. 1:2, 1:3, 1:4 की 1:5. ओके, सो प्रमाण कशा पद्धतीने ठरवण्यात आलेले होते. ओके, सो 1858 नंतर भारतीय सैनिकांची काटेकोरपणे पुनर्रचना करण्यात आलेली होती आणि एकंदरीतच ईस्ट इंडिया कंपनीने युरोपियन सैन्य क्राऊनच्या सैन्यामध्ये विलीन झालेले होते. ओके, जे काही 1857च्या आधी जी काही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती ती एक व्यापारी कंपनी होती आणि त्या अंतर्गत काही सैनिक होते. मात्र 1857च्या युद्धानंतर जो काही व्यापाऱ्यांचा जो अधिकार आहे किंवा ईस्ट इंडिया कंपनीचा जो काही एकंदरीत अधिकार आहे तो ब्रिटिशच्या क्राऊनकडे किंवा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली, ब्रिटिश राजाच्या अधिपत्याखाली देण्यात आलेलं होतं आणि सर्व आता जो काही अधिकार आहे तो त्या क्राऊन जिथे इंग्लंडच्या क्राऊनकडे, आता इंग्लंडवरून एकंदरीत भारतीयांमध्ये किंवा भारतात कशा पद्धतीने राज्यपद्धती केल्या जाईल हे ठरवण्याचा जो अधिकार आहे तो या 1858च्या ॲक्टनुसार हस्तांतरित करण्यात आलेलं होतं. ओके, सो दुसरीकडे पुन्हा बंड होऊ नये म्हणून लष्कराची पुनर्रचना या ठिकाणी या ॲक्टच्या माध्यमातून करण्यात आलेली होती. ओके, लष्कराच्या युरोपियन शाखेचे वर्चस्व काटेकोरपणे निश्चित करण्यात आलेले होते.
ब्रिटिश आणि भारतीय सैनिकांचे गुणोत्तर जे आधी एकास 5 होते, म्हणजे एक ब्रिटिश सैनिक असेल तर 5 भारतीय सैनिक. अशा पद्धतीने जी काही गुणोत्तर प्रमाण किंवा एकंदरीत गुणोत्तर ब्रिटिश व भारतीय सैनिकांचे होते, तर त्याच्यामध्ये बदल करून 1858 नंतर एक गुणोत्तर 2 म्हणजे एकास 2 अशा पद्धतीने निश्चित करण्यात आले. म्हणजे एक ब्रिटिश सैनिक असेल तर 2 भारतीय सैनिक. ओके. सो अशा पद्धतीने जर आपण या प्रश्नात जे विचारलेलं आहे की हिंदी सैनिकांचे प्रमाण कसे ठेवलेले होते, तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो मद्रास प्रांतामध्ये जी काही ब्रिटिश व सैनिकचे जे प्रमाण आहे ते एकंदरीत एकास 2 अशा पद्धतीने ठेवलेले होते. आणि काही भागामध्ये ओके मद्रास, मुंबई आणि कलकत्ता या ज्या भागामध्ये एकास 2 तर काही इतर ठिकाणी एकास 3 अशा पद्धतीने ठेवलेलं होतं. ओके. सो लक्षात ठेवा ॲक्च्युअल जो काही गुणोत्तर प्रमाण आहे तो या ॲक्टनुसार किती निश्चित करण्यात आलेलं होतं, तर एकास 2. ओके. सो युरोपियन सैन्य सामरिक, त्यानंतर भौगोलिक, लष्करी या इत्यादी ठिकाणी तैनात होते. ओके. त्यानंतर रणगाडे वगैरे डेव्हलप करण्याचे कार्य जे आधी भारतीयांच्या सहाय्याने केले जात होते, भारतीय सैनिकांच्या सहाय्याने. मात्र 1858 नंतर जो काही सैनिकांचा जो विशेष अधिकार आहे तो ब्रिटिशांच्या हाती जास्त प्रमाणात एकंदरीत देण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो या ठिकाणी 1858च्या ॲक्ट संदर्भात या ठिकाणी आपण बघू शकतो की कोणकोणत्या ज्या प्रोव्हिजन आहे. तर पहिली प्रोव्हिजन जी आहे ती अबॉलिश द कंपनी रूल, जे काही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती तिला बरखास्त करण्यात आले आणि जो काही अधिकार यांच्याकडे होता तो आता ब्रिटनच्या क्राऊनकडे हस्तांतरित करण्यात आला. आणि त्यानुसार पहिल्यांदा व्हाईसरॉय ही जी काही पद आहे ती सुरू करण्यात आलेलं होतं किंवा व्हाईसरॉय अशा पद्धतीने जो काही ब्रिटिशचा जो गव्हर्नर होता त्याला आता व्हाईसरॉय म्हणल्या जाण्याची किंवा व्हाईसरॉय असेल अशा पद्धतीने तरतूद करण्यात आली होती. सो पहिला जो व्हाईसरॉय आहे तो लॉर्ड कॅनिंग आपल्याला दिसून येतो आहे. ओके. त्यानंतर डुअल गव्हर्नमेंट त्यांनी स्थापन केले होते. डुअल गव्हर्नमेंट म्हणजे काय, तर बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर असे 2 संस्था किंवा 2 इन्स्टिट्यूशन होते ते आता या ॲक्टनुसार समाप्त करण्यात आलेले होते. सेक्रेटरी ऑफ स्टेट हे जे काही नवीन पद स्थापन केलेले होते, जे पॉलिटिकल हेड ऑफ इंडिया. ओके. जे सेक्रेटरी ऑफ स्टेट ज्याला पॉलिटिकल हेड ऑफ इंडिया अशा पद्धतीने भारत मंत्री जे पद आहे ते या ॲक्टनुसार तयार करण्यात आलेले होते. आणि चार्ल्स वूड हा पहिला भारत मंत्री ठरलेला होता. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट संदर्भाने इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 एकास 2 सैनिकांची रचना. ओके. भारतीय हिंदी सैनिकांची एकंदरीत रचना. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या लखनौ करारातील प्रमुख तरतुदी होत्या. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. ओके. सो लखनौ करार जे 1916 मध्ये झालेलं होतं, तर त्यामध्ये कोणत्या तरतुदींचा समावेश होता अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. वसाहतीच्या स्वराज्याची मागणी, मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती, त्यानंतर आहे जहाल मवाड समेट घडवून आणणे आणि आहे स्वदेशी चळवळ उभारणे. सो कोणत्या तरतुदी या लखनौ कराराअंतर्गत सामील करण्यात आलेला होता. ओके. लखनौ करार हा जो काही प्रामुख्याने जो करार झालेला होता तो एकंदरीतच ऑल इंडिया मुस्लिम लीग ओके आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्यातील महत्त्वपूर्ण करार होता. ओके. सो ऑफिशियली जर आपण लखनौ करार कशासाठी होता, तर जी काही मुस्लिम लीग आहे तर मुस्लिम लीग संदर्भाने भारतीय इंडियन नॅशनल काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये समझोता घडवून आणण्यासाठी हे करार करण्यात आलेले होते. याआधी 1907 मध्ये जे काही जहाल मवाड सुरत फूट झालेली होती, तर त्या सुरत फुटीमध्ये देखील त्या सुरत फुटीनंतर या लखनौ करारामध्ये देखील जहाल व मवाडवादी जे नेते आहेत ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिपत्याखाली म्हणजे एकत्र आलेले होते. मात्र ऑफिशियली जर विचारलं की हा करार कशासाठी तयार करण्यात किंवा कशासाठी घडवून आणण्यात आलेला होता, तर भारतीय मुस्लिम आणि ऑल इंडिया मुस्लिम लीग आणि जी काही इंडियन नॅशनल काँग्रेस यांच्यामध्ये जे काही सामंजस्य करार आहे त्यासाठी हे जे काही ॲक्ट एकंदरीत करार आहे ते घडवून आणलेलं होतं. ओके. आता यामध्ये जे काही महत्त्वाच्या तरतुदी कोणत्या होत्या आणि यांच्या दोघांच्या एकत्रीकरणातून म्हणजे मुस्लिम लीग, ऑल इंडिया मुस्लिम लीग आणि इंडियन नॅशनल काँग्रेस यांच्या या करारानुसार एक ठरलेले होते की भारताला अधिक स्वातंत्र्य देण्याची मागणी दोन्ही संघटना आहे ते एकत्र येऊन करतील अशा पद्धतीने तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली होती. आणि त्या संदर्भाने काही जे महत्त्वाचे तरतुदी आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनतेची वसाहतीच्या स्वराज्याची मागणी असेल अशा पद्धतीची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली होती. त्यानंतर आहे मुस्लिम लीग व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र मतदारसंघावर सहमती दर्शवलेली होती. जी काही 1909 मध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची जी काही तरतूद आहे ते 1909च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टनुसार करण्यात आलेलं होतं. सो त्याला
सुरुवातीला इंडियन नॅशनल काँग्रेसने विरोध दर्शवलेला होता. मात्र या लखनौ कराराअंतर्गत ते जे काही ॲक्ट आहे त्यावर या मुस्लिमांची जी काही किंवा मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघाची जी काही मागणी आहे ते मान्य केलेलं आहे. ओके, सो यासाठी हे जे काही करार आहे ते घडवून आणलेलं आहे. ओके, विशेषतः मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्याची गरज ओळखून जातीय राजकारणाचा मार्ग या कराराअंतर्गत मोकळा झालेला होता. ओके, आणि एकंदरीतच खऱ्या अर्थानं मुस्लिमांसाठी स्वतंत्रपणे म्हणजे मुस्लिमांच्या किंवा मुस्लिम लीगचा स्वतंत्रपणे या ठिकाणी विचार करण्यात आलेला होता. ओके, सो लखनौ करारापूर्वी मुस्लिम लीगचे फारसे राजकीय अस्तित्व नव्हते. मात्र यानंतर मुस्लिम लीगचे जे काही वर्चस्व आहे ते हळूहळू वाढायला सुरुवात झालेली होती. सो अशा पद्धतीने अनेक तरतुदी या ठिकाणी करण्यात आलेले होते, ते तुम्ही नंतर वाचू शकता. आता आपण प्रश्नाकडे आलं तर प्रश्नात काय दिसून येतो आहे, तर खालीलपैकी कोणत्या कराराअंतर्गत म्हणजे काय तर लखनौ करारातील प्रमुख तरतुदी कोणत्या होत्या अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, वसाहतीच्या स्वराज्याची मागणी होती का? ऑफकोर्स होती. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणे, तर हे होतं. ओके, ज्यामुळे 1909 मध्ये जी काही स्वतंत्रपणे मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची जी तरतूद होती त्याला मान्यता मिळालेली होती. जहाल मवाड समेट घडवून आणणे, सो अशा पद्धतीची तरतूद त्या ठिकाणी नव्हती. मात्र या लखनौ कराराअंतर्गत जहाल व मवाडवादी जे नेते होते ते एकत्र आलेले होते. मात्र तरतूद अशा पद्धतीची नव्हती. ओके, आणि स्वदेशी चळवळ उभारणे हे देखील नव्हतं. ओके, सो अ आणि ब या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे, तर ब आणि क हे चुकीचं आहेत. ओके, सो त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, एकंदरीत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. ओके, जोड्या लावा स्वरूपात प्रश्न विचारलेला आहे. फॉरवर्ड ब्लॉक, त्यानंतर रिव्होल्युशनरी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टी, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. सो एकंदरीत त्यांचे स्थापना वर्षे दुसरीकडे दिलेलं आहे. ओके, सो ब याच्यामध्ये ब स्तंभावर स्थापना वर्षे आणि अ स्तंभावर त्या वेगवेगळ्या जे काही रिव्होल्युशनरी पार्टीज आहेत त्या संदर्भात दिलेलं आहे. ओके, आता सुभाषचंद्र बोस यांनी 3 मे 1939 रोजी उत्तर प्रदेशातील उन्नाव या जिल्ह्यातील मकूर या ठिकाणी फॉरवर्ड ब्लॉक हा जो काही राजकीय पक्ष आहे ते स्थापन केलेलं होतं. एकंदरीत ते याआधी इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली होती. मात्र महात्मा गांधीजींच्या काही वैचारिक मतभेदानंतर त्यांनी त्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे एक फॉरवर्ड ब्लॉक या नावाची राजकीय पक्ष त्यांनी स्थापन केलेलं होतं. ओके, सो 3 मे 1939 मध्ये. सो लक्षात ठेवा 3 मे 1939. त्यामुळे जर आपण प्रश्नाकडे आलं तर आपल्याला काय दिसून येतं, तर अ ला 4 नंबरची जोडी लागेल. ओके, सो फॉरवर्ड ब्लॉक 1939. त्यानंतर आहे रिव्होल्युशनरी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, तर ज्याला RCPI अशा पद्धतीने म्हटलं जातो आहे. ओके, सो रिव्होल्युशनरी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया हे एक राजकीय पक्ष होते. ओके, साम्यवादी विचारसरणीवर आधारित राजकीय पक्ष होते, जे 1934 मध्ये सौमेंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेलं होतं. कशासाठी, तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्यापासून फारकत घेऊन यांनी स्वतंत्रपणे कम्युनिस्ट लीग या नावाने पक्षाची स्थापना केली होती आणि सुरुवातीला कम्युनिस्ट लीग या नावाने 1934 मध्ये हे पक्ष स्थापन केलेलं होतं. मात्र 1942 मध्ये मार्च 1942 मध्ये RCPI अर्थात रिव्होल्युशनरी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया अशा पद्धतीने त्याचे नामकरण करण्यात आलेलं आहे. ओके, सो लक्षात ठेवा कम्युनिस्ट लीग हे सुरुवातीचे नाव 1934 मध्ये जेव्हा स्थापन केलेलं होतं कोणी, सौमेंद्रनाथ टागोर यांनी. जी काही सुरुवातीची जी काही कम्युनिस्ट पार्टी भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जी होती तर त्यापासून वेगळे होऊन त्यांनी स्थापन केलेलं होतं आणि त्याला रिव्होल्युशनरी पार्टी ऑफ इंडिया अशा पद्धतीचे जे नाव आहे ते 1942 मध्ये देण्यात आलेलं होतं. ओके, सो या ठिकाणी आपण बघितलं तर 1934 नाही आहे, मात्र 1942 आहे. त्यामुळे ब ला 3 नंबरची जोडी. ओके, सो अ ला 4 नंबरची, ब ला 3 नंबरची जोडी. आता जे काही रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्ष आहे, सो रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्ष यावर आयोगाने राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020 मध्ये ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो याची जी काही स्थापना आहे ती 1940 मध्ये M.N. रॉय. ओके, सो मानवेंद्रनाथ रॉय यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या नेतृत्वाखाली हे रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षाची स्थापना केलेली होती 1940 मध्ये. त्यामुळे क ला 2 नंबरची जोडी. सो क ला 2 नंबरची जोडी. आणि त्यानंतर जो या ठिकाणी दिलेला आहे की हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी, तर आपणा सर्वांनाच माहिती आहे की हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी किंवा असोसिएशनची जी स्थापना आहे ती 1928 मध्ये चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव इत्यादी क्रांतिकारक जे काही तरुण वर्गांनी दिल्ली या ठिकाणी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर या
हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची किंवा एकंदरीतच आर्मीची स्थापना केलेली होती. त्यामुळे ड ला 1 नंबरची जोडी 1928. सो अशा पद्धतीने अ ला 4 नंबरची जोडी. सो अ ला 4 नंबरची जोडी आपण पर्यायात बघितलं तर या ठिकाणी नाही आहे. त्यानंतर या पर्यायात देखील नाही आहे आणि या ठिकाणी देखील आपल्याला दिसून येत नाही. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो अशा पद्धतीने जे काही रिव्होल्युशनरी संघटना आहेत वेगवेगळ्या राष्ट्रीय नेत्यांनी किंवा तरुण मंडळींनी स्थापन केलेलं आहे त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. ओके. आणि हे जे काही आपण प्रश्न किंवा PYQs जे आपण या ठिकाणी बघितलेले आहे ते आपण आपल्या टेलिग्रामच्या क्विज बॅचमध्ये आपण पोस्ट करतो आहोत. ओके. सो या ठिकाणी त्या क्विज बॅच संदर्भाने काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता आणि जर एनरोल करायचं असेल तर या टेलिग्रामच्या चॅनलच्या लिंकवर तुम्ही एनरोल करू शकता. ओके. सो त्या ठिकाणी आपण क्विज फॉर्ममध्ये जे काही प्रश्न आहेत ते आपण सविस्तर त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो आणि त्यानंतर त्या प्रश्नांचं विश्लेषण देखील आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. शनिवारला चालू घडामोडी संदर्भाचे 15 प्रश्न आपण या ठिकाणी पोस्ट करतो. ओके. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आयोगाने आतापर्यंत इतिहास या विषयाअंतर्गत जे प्रश्न विचारलेले होते वेगवेगळ्या परीक्षेमध्ये सो तसे 10 प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहे. ओके. सो आता थांबू या ठिकाणी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.